नमस्कार मंडळी, राम राम। दिवाळी फराळमध्ये मी आज करंजी बनवत आहे। तर मैद्याच्या करंजी एकदम खुशखुशीत बनवण्यासाठी काही टिप्स आहे, तर शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा फ्रेंड। तर करंजी बनवण्यासाठी मी 3 वाटी मैदा, 1 वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी चम्मच मीठ टाकलं आणि तुपाचं मोहन टाकत आहे मी। तर अर्धी वाटी तूप घेतलं, छान कडकडीत गरम करून मैद्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेत आहे। तुपाचं मोहन छान असल्याने आपल्या करंजी खूप छान खुशखुशीत बनतात। तर पाहू शकता तुम्ही, हाताने असं दाबून बघायचं तर मोहन छान होतं माझं तुपाचं। तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेत आहे मी। पीठ छान मळून झालं आहे, तर मी 10 मिनिट पीठला रेस्टला ठेवलं। तर आता पहिले मी सारण बनवून घेत आहे। तर कढाईमध्ये 2 चमच तूप टाकलं, 1.5 वाटी रवा घेत आहे मी। तर रवा छान एकदम मीडियम फ्लेमवरती छान रवा भाजून घेत आहे मी। तर रवाचं थोडं कलर चेंज झाला होता, तर मी थोडे काजू बदाम टाकून छान 1-2 मिनिट छान भाजून घेतलं। 1 चम्मच तूप टाकून 2 वाटी मी खोबराकूट घेत आहे। तर खोबराकूट टाकून छान मीडियम फ्लेमवरतीच भाजून घेतलं। तर खोबराचं कलर छान चेंज होईपर्यंत भाजून घेतलं मी। तर खोबराचा वास पण खूप छान येतो आपण भाजताना। तर खोबरा पण माझं भाजून झालं आहे। रवा खोबरा छान थंड झाला आहे। तर 2.5 वाटी पिठी साखर, 1 चम्मच वेलची कूट टाकून छान मिक्स करून घेत आहे। पीठ छान मळून झालं आहे, तर मी आता पूर्ण पाऱ्या लाटून घेत आहे करंजी बनवण्यासाठी। तर करंजी बनवताना मला सगळ्यात जास्त टाईम म्हणजे सारण भरण्यामध्ये लागतो। तळायला जास्त टाईम लागत नाही, पण सारण भरायला खूप टाईम लागते। तर पहिले मी आता साच्यामध्ये बनवून दाखवत आहे। तर 1 मोठा चम्मच सारण टाकून पूर्ण साईडला मी दूध लावून छान बंद करून मस्त हाय करंजी बनवून घेतलं। आणि मला सगळ्यात जास्त म्हणजे हाताने बनवलेलेच करंजी आवडते आणि जास्त टाईम पण लागत नाही, हातानेच पटपट होतात आपले करंजी। साच्याने म्हणलं तर खूप जास्त टाईम लागतो। तर मी अशा प्रकारेच हातानेच बनवत असते। तर सारण भरून साईडला पूर्ण आता छान अशा हातानेच दाबून घेते मी। तर अशा 2-3 प्रकारच्या आपण हाताने डिझाईन देऊ शकतो करंजीला दाबून। तर मस्त अशा प्रकारेच मी पूर्ण करंज्या करून घेतलं। तेल छान पहिले मी कडकडीत गरम करून घेतलं आणि करंजी तळताना मी गॅसची फ्लेम मीडियम करून घेत आहे। तर करंजी तळताना हाय फ्लेमवरती आपल्याला करंजी तळायचं नाही, तर एकदम बरोबर तळले जात नाही मधून। तर छान मीडियम फ्लेमवरतीच मी तळून घेत आहे। तर करंजीला पाहू शकता तुम्ही, कलर तर खूप छान आला आहे। तर छान आता मी पलटून घेत आहे। तर छान पूर्ण तळून मी आता काढून घेत आहे प्लेटमध्ये। तर करंजी माझ्या खूप छान एकदम खुशखुशीत झाल्या होत्या आणि संपेपर्यंत असं मऊ पडत नाही, एकदम खुशखुशीत राहतात। तर अशा प्रकारेच तुम्ही बरोबर मेजरमेंट घेऊन तुपाचं मोहन वगैरे बरोबर टाकून छान अशा प्रकारेच तुम्ही करंजी बनवून पहा, तर खूप छान बनतात। आवडली का तुम्हाला माझी हा रेसिपी? लाईक करा, शेअर करा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स।